मित्र नमस्कार. ज्यावेळी पणाला वेळा पडला सिद्धी जोहरचा महाराज संकटात होते, पण त्या संकटातून देखील महाराजांनी पालखीतून ह्या पावनखिंडीतून जाण्याचा मार्ग निवडला. अतिशय खतराचा मार्ग म्हणजे पावनखिंड. का निवडला, कसं येणं कसं जाणं हे फक्त महाराजांच्या मावळ्यांना आणि महाराजांना शिवरायांना फक्त माहिती होतं. मित्र नमस्कार. आज आपण आलो आहोत पावनखिंडीमध्ये. त्या पावनखिंडीचा इतिहास म्हणजे एक संघर्षाची प्रचिती म्हणजे पावनखिंड. त्यावेळी पणाला वेळा पडला सिद्धी जोहरचा महाराज संकटात होते, पण त्या संकटातून देखील महाराजांनी पालखीतून ह्या पावनखिंडीतून जाण्याचा मार्ग निवडला. अतिशय खतराचा मार्ग म्हणजे पावनखिंड. का निवडला, कसं येणं कसं जाणं हे फक्त महाराजांच्या मावळ्यांना आणि महाराजांना शिवरायांना फक्त माहिती. ज्यावेळी महाराज इथून पालखीतून जात होते, निम्म सैन्य 2000 सैन्य होते. निम्म सैन्य वर होते. का वर होते, कारण सिद्धी जोहर येत होता घोडदळ घेऊन. ज्यावेळी घोडदळ घेऊन इथं आला, मग वरून दगडाचा मारा आपल्या मावल्याने केला. पालखीतून खाली शिवराय जात होते. फक्त निम्म्या रस्त्यात आल्यावर सिद्धी जोहरनं पूर्ण फौज तिची निम्म्या रस्त्यात आली. त्यावेळी महाराजांनी बाजीप्रभूंना सांगितलं, बाजीप्रभू पण लढूया आणि मग पुढे जाऊया. बाजीप्रभू म्हटले, लाख मेले तर चालतील महाराज, पण लाखाचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे. त्यावेळी महाराजांना बाजीप्रभूंनी पालखीत बसवलं आणि विशाळगडाच्या दिशेने लावून दिलं. महाराजांनी एक विनंती केली, महाराज ज्यावेळी तुम्ही पन्हाळगडावर पोहोचला तुम्ही त्यावेळी 3 तोफांची फक्त सलामी द्या महाराज. त्यावेळी आम्ही ती खिंड अडवून परत आम्ही पन्हाळ्याला सुरक्षित पर्यंत येतो. ज्यावेळी बाजीप्रभूंना दानपट्ट्याला मारा चालू केला, पण त्यांना भरपूर घाव झाले होते. ज्यावेळी बेशुद्ध पडले, स्मरणशक्ती आली की महाराजांच्या तोफेचा अजून आपल्याला आला नाही, महाराज अजून संकटात असतील. 3 तोफेची सलामी मिळाली. 3 तोफेची सलामी मिळूपर्यंत देखील बाजीप्रभू लढले आणि 3 तोफेची सलामी मिळाल्यानंतर बाजीप्रभूंनी आपला प्राण सोडला. म्हणून ही होती घोडखिंड. बाजीप्रभूंनी लढल्यानंतर नाव मिळालं पावनखिंड. बाजीप्रभूंच्या पावन दानपट्ट्याने झालेली ही चरखिंड, त्याला नाव पडलं बाजीप्रभू देशपांडेंचं पावनखिंड. नमस्कार.